बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे। 24 कोटींचा गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा प्रसाद लाड यांनी आरोप केलाय। पतपेढी संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना नोटिसा पाठवण्यात आल्या। राज्य सहकार विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते। पतपेढीच्या 21 संचालकांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सुद्धा आहे। निश्चितपणे सहकाराचं मतदान हे बॅलेट पेपरवरच होत असतं। वर्षानुवर्ष 25 वर्ष आम्ही ही निवडणूक लढतो आहोत। आता या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकीय रंग विरुद्ध सहकार ही लढाई आहे। ज्या पद्धतीमध्ये या निवडणुकीत भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे, ड्रायव्हर कंडक्टरचे, कष्टकऱ्यांचे पतपेढीतल्या पैशावरती 24 कोटीची लूट झाली आहे, त्या लुटीच्या विरोधात आज मतदान आहे। त्यामुळे येणारा कामगार हा भ्रष्टाचार विरुद्ध सहकार अशी लढाई लढणार। आपण घरं देतो म्हणताय, आपल्या भाषणामध्ये कोणाला घरं देणार? बेस संपली, कारण कामगारच उरला नाही तर आपण घरं कोणाला देणार? आणि घरं कुठे बांधणार आहात? 371 एकर लँड जी बेसची आहे त्याच्यावर आपला डोळा आहे का? लाडसाहेब, मी आपल्याला विनंती करतो की ह्या कर्मचाऱ्यांसाठी आपण 5000 बसेसची व्यवस्था करा। मुख्यमंत्र्यांना सांगून आपण मुख्यमंत्र्यांचे खास आहात।